असं आहे, जन आंदोलन आता उभारले बरोबर. दुसरी गोष्ट प्रहार संघटने पण एक निवेदन दिलेलं आहे. सगळ्यांची मागणी अशी आहे की तो रस्ता तुम्ही नवीन बनवू नका, जसा पूर्वी ज्या स्थितीत होता या स्थितीत जाण्या येणे योग्य पद्धत झाला पाहिजे. गेली 8 वर्ष लोकांचे कंबरडे अक्षरशः मोडलेले. आता लोकांनी चळवळ उभी केलेली आहे. त्या अनुषंगाने आता त्यांच्याच हातामध्ये जे काय आहे, लोकांना अजिबात कोणाला हौस नाही आंदोलन करावं वगैरे, तर त्यांनी आता मागं सुचवावं. तो जो रस्ता आहे तो MSRDC कडे आहे आणि त्याचं जे तुम्हाला तो इंटरलिंक करायचा आहे, म्हणजे इंटरचेंज आपल्याला इथे घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये त्या इंटरचेंजमध्ये प्रॉब्लेम असा आहे, त्यांचं ॲक्विजिशनची प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की रस्ता नवीन होत नाही किंवा वाईडनिंग होत नाही. तर सगळ्यांची हीच मागणी आहे, सत्यस्थितीत आहे तो तरी रस्ता त्यांनी दुरुस्त केला. हा नॅशनल हायवे क्रमांक 548 A क्रमांकाचा आहे. शहापूर, मुरबाड, म्हसा ते कर्जत असा हा हायवे. याचं जे दर्जोन्नती जी झालेली आहे, आधीचा जो स्टेट हायवे होता राज्यमार्ग, तो हे होऊन नॅशनल हायवे गेला. ठीक आहे. मग त्याचं जे टेंडर होतं 2017-18ला त्याचं टेंडर झालेलं, त्याचा मूळ कालावधी 1.5 वर्षाचाच होता. हे सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे. ह्या रस्त्याची मालकी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय नवी दिल्ली यांची आहे, ज्यांचं रिजनल ऑफिस प्रादेशिक कार्यालय हे मुख्य अभियंता नवी मुंबई बेलापूर कोकण भवन येथे 6व्या माळ्यावर आहे. ओके. ह्या रस्त्याची कार्यान्वयन यंत्रणा म्हणजे एक्झिक्युशन एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या रस्त्याची ओनरशिप MSRDCकडे नाही. म्हणजे जे मूळ प्रस्ताव किंवा त्याचा मेन प्रकल्प अहवाल, म्हणजे कुठे रस्ता 7 मीटर असावा, कुठे 10 मीटर असावा, कशी त्याची वळणं असावीत, पुलांची रुंदी कशी असावी, म्हणजे लांबी तर आपण काही करत नाहीत. आता जसं भातसा नदीवरचा पूल मी बघितला, त्या दिवशी पण माझ्या 2-3 साईट व्हिजिट झाल्या, जसा मी चार्ज घेतला एक 8-15 दिवस झाले. तर यंत्रणेमध्ये जशी रस्त्याची आखणी आहे त्याची एक्झिस्टिंग अलाइनमेंट आणि नवीन अलाइनमेंट याच्यामध्ये जे काही तफावत आहे भूसंपादनाची किंवा फॉरेस्टचे लँड असतील ज्याचा वेगवेगळे प्रस्ताव आणि मान्यता, हे सगळे मुख्य अभियंता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय नवी मुंबई येथून आपण दिल्लीला सादर करतो. याचा कुठलाही प्रस्ताव MSRDCला मान्य होत नाही. याची कुठलीच मंजुरी ही प्रादेशिक स्तरावर आपल्याला मुंबईत घेता येत नाही. आणि या संदर्भात लागणारे जितके काही अहवाल आहेत, जितक्या काही क्वेरीज आहेत, भूसंपादनाशी रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा वनजमिनींचं हस्तांतरण असेल, 2 ठिकाणी आपल्याला वनजमीन इथे वळती करायची आहे साहेब. एका ठिकाणी बहुतेक 12.96 हेक्टर आहे आणि एका ठिकाणी असंच काहीतरी. कालच आमची ती एक मिटिंग झाली स्पॉटचं नाव नवी दिल्लीची. चेनेज वाईज आहे ते माझ्या लक्षात. स्पॉट म्हणजे आता थोडासा अजून मी जुनं झाल्यावर मी तुम्हाला म्हणजे अवगत करू शकेल. तो पुढे येतो. आणि जशी आता निवेदनं आली आहेत एकंदरीत, पण त्याच्या बॅक एंडला एक प्रशासकीय यंत्रणा म्हणून मी कार्यकारी अभियंता असल्यामुळे हा रस्ता उपअभियंत्यांच्या ताब्यात असतो तालुका लेवलला. जसं शहापूर, मुरबाड हे तालुके, जसे तहसीलदार साहेब तालुक्याचे हेड आहेत, तसेच MSRDCचे इथले प्रकल्प अधिकारी म्हणून देवकाते उपअभियंता आहेत, देवकाते साहेब. ठीक आहे. आणि त्यांच्या वरचे जे करस्पॉन्डन्स असतील, वरच्या ज्या मागण्या असतील, जी निवेदन आपल्याला प्राप्त होतात, त्याच्यावर अपेक्षित कार्यवाही आणि त्याच्यावर असलेल्या आपल्या सगळ्या गोष्टी, याची मान्यता. आता वेगवेगळे प्रस्ताव आहेत, त्याच्यात कंत्राटदाराच्या काही अडचणी आहेत, भूसंपादनाच्या अडचणी आहेत आणि वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी ज्या ज्या बैठका असतात किंवा काय, त्या सगळ्यांना मी पर्सनली उपस्थिती राहणं हे अपेक्षित असतं. म्हणजे मागे एक बैठक लागली होती जिथे आम्हाला भातसा नदीवरच्या पुलाचं आणि अजून 2-3 गोष्टींचं एक नवी दिल्लीवरून तो प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा होता. तर तिथे नवी दिल्लीला जाणं अपेक्षित होतं, पण ऐनवेळी ती व्हर्च्युअल कॉन्फरन्स झाली. परत वेगवेगळे जे बॅकएंडला ह्या रस्त्यासाठी काय काय करता येईल पूरक गोष्टी, म्हणजे जे मार्ग काढायचे, हे सगळे मी प्रादेशिक स्तरावरून जे पुटअप करायचे ते मी मुख्य अभियंत्यांमार्फत आमच्या पुटअप करतोय, सुरसे साहेबांमार्फत. ठीक आहे. आता तुम्हाला काही अडचणी असतील, काही असतील तर आपण बोलू शकतो. पूर्ण परवानग्या नसताना हा रोड चालू केलाच का, हे आमचं म्हणणं आहे. बरोबर. एक तर परवानग्या नव्हत्या, मग तुम्ही जागोजागी खोदून का ठेवलं? हे बघा, लोकप्रक्षोभ हा होणारच. कारण की जर माझी जर कसायची जमीन जर मी देतोय बोलल्यानंतर कोणी हे करणार. मग तुमच्याकडे तुमचं काही हेच नव्हतं,
विजन बाकीचं. मग तुम्ही एवढं खोदून ठेवलं, 8 वर्षामध्ये 14 बळी गेलेत, 20 जणांच्या पेक्षा जास्त अपंग झालेत. मग त्याला जबाबदार कोण? तुमचं केंद्र शासन किंवा MSRDC जबाबदारी घेणार का? आता त्या बादशाह ब्रिजवर आता समृद्धीला पण इथनच वेळ दिला. मग त्या समृद्धीच्या ज्या मोठ्या गाड्या येणार त्याच्यानंतर बादशाह ब्रिज राहणार का? तो घोरपडी नदीवरचा ब्रिज राहणार का? स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. त्याचे काही कोटेशन मंजुरीसह आपण वर पाठवले. जे ऑडिटची आपली मागणी आहे ना, की ऑडिट व्हावा आणि त्याचा अहवाल आम्हाला मिळावा. आपलं निवेदन मी वाचलंय कालच, म्हणजे 28 जुलैचं निवेदन आहे. पाठवा. ऍक्च्युली समृद्धी मार्गाकडे जाणारा इकडनं रस्ता चालू झालेला आहे, बरोबर. अनेक वाहनं जड ऑडिट बद्दल एखादीला सावित्रीची दुर्घटना जर घडली, कारण ते वर्षानुवर्ष जुने पूल आहेत, एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? टेक्निकली मी सांगतो, तो जो पूल आहे तो जरी तसा दिसत असला, मागे एकदा इन्स्पेक्शन केलं होतं आमच्या कार्यकारी अभियंत्यांनी आणि यांनी, तर त्याचं डिटेल इन्स्पेक्शनसाठी आपण एजन्सी अपॉइंट करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो मंजुरीस्तव बेलापूरला पाठवलेला आहे. जो 7.5 मीटरचा जुना रस्ता होता, तात्पुरतं त्याच्यावर कार्पेट टाकून तो रस्ता लोकांना खुला व्हावा, कारण की अतिशय त्रासदायक झालेला आहे आणि आम्ही प्रवास नाही करत. रस्ता मागणी, तो रस्ता जो आहे तो आता चालू करण्यासाठी किंवा लोकांना सुरळीत करण्यासाठी आपण काय करणार आहे? आता या निवेदनावर काय तुम्ही उपाययोजना करणार आहे ते सांगा. कधीपासून सुरू झालेलं आहे? काय झालेले आहेत मॅडम. ऐका, माझं एक म्हणणं ऐकून घ्या. आपण शासन निर्णय काय म्हणतात की पावसाळ्यामध्ये रस्ते मोटरेबल करावे लागतात. डांबरीकरण करण्याची कुठलीच परवानगी कुठल्याच अधिकाऱ्याला नाही. मी शासनाचा अधिकारी आहे, मला स्वतःचे कुठलेच नियम नाही. तुम्ही असं जर बोलायचं असेल तर मी मुंबईवरून वाटवाकडी पर्यंत आलो नाही. का नाही आलो? मला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समजतो, मला तो उद्भव द्यायचा नाहीये. आज उपअभियंत्यांना हे मीटिंगसाठी पाचारण करण्यात आलं होतं, पण त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते काही येऊ शकले नाही. जर मला प्रोटोकॉल आणि ह्या गोष्टी बघायच्या असत्या ना, मी आपल्यापर्यंत पोहोचलो नसतो. पण मी अधिकारी नंतर तुमच्यातला एक सामान्य माणूस म्हणून इथं आलोय. तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती असाव्यात, आम्ही घेत असलेले प्रिकॉशन्स आणि पावसाळ्यानंतर आमची काय परियोजना ते सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो. याच्या पलीकडे मी काहीच वेगळं काही सांगणं, माझ्याकडे कुठलं रॉकेट सायन्स नाही हे सगळ्यांना माहिती आहे. बाकी PWD मध्ये मी रेग्युलर PWDचा माणूस आहे. MSRDC वर मी प्रतिनियुक्तीवर कामाला, ठीक आहे. मी MSRDCचा ओरिजिनल अधिकारी नाहीये. MSRDC मध्ये जे अभियंते असतात ते त्यांचे कोर स्टाफ आणि प्रतिनियुक्तीवर असे काही कामाला असतात. तर ज्यांना जितकं तांत्रिक ज्ञान आणि जितका कसं व्हावा आहे त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने इथे स्थापना होते. आता मी इथे चार्ज घेऊन ऐका ना मला डायव्हर्ट नाही करत आहे. आम्ही ना ओव्हरऑल जे लोकेशन आहे, जसे की बामणे असेल, लिबर्टी ऑइल मिल असेल, इवन सापगावचा तुमचा हे असेल बादशाहचा ब्रिज, गोठेघर, परत घोरपडीपूर, कांबरे, इथं ना ग्रेडर, JCB आणि आपले 30 आणि 40 mm मेटलने आपण तिथं भरून घेतोय ते आणि त्याचं खडीकरण आपण मजबूतीकरण करतोय तात्पुरतं. हो, पावसाळ्यानंतर मग जसं प्रस्तावित असेल, जशा मंजुऱ्या मिळतील तशी ती कामं केली जातील, हाती घेतली जातील. काय त्याच्या स्कोप मध्ये होलीजी इकडे त्या स्कोप मध्ये आपल्या तिथे डांबरीकरण एक्झिस्टिंग रोड तो मेंटेन करणे, कॉन्क्रीटचा आहे तो, तिथं डांबरीकरण होणार नाही. एक्झिस्टिंग आहे लक्षात घ्या, आपला जो एक्झिस्टिंग आहे तो डांबरीचा आहे, परंतु मुद्दा काय येतोय पुन्हा, आज ठीक आहे ते ऍक्सेप्ट करतील पावसामुळे तुमच्या नियमात काय म्हणतं ते आपण जे आपण तर यानंतर तात्काळ काम चालू होईल का? त्यानंतर सर 15 ऑक्टोबर नंतर आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे डांबरीकरणाचा. मंजूर झालेला नाही, मंजूर झाला ते अगोदरच झालं असेल. तुम्हाला जर रस्ता बघायचा असेल ना, सापगाव जे सर्कल आहे जो एक फुडगरला जातो, सापगाव पासून जे रस्ता केला, मी कंपनीचं नाव सांगत नाही, आम्हाला त्याची मतलब पण तो रस्ता टिकतोय ना, रस्ता टिकतोय ना तो.
4 वर्ष झाले त्याच रस्त्यावर आम्ही जातोय. तोच रस्ता तुम्ही केला रस्ता मागच्या 2 वर्षापूर्वी डांबरी केला होता, बरोबर आहे ना? मान्य केला होता डांबरी, केला होता सर का डांबरी, तो टिकलाच नाही. याच्या मागची 2च मिनिटं, याच्या मागची कारण तुम्ही सांगा, टिकत का नाही याचं कारण सांगा. त्याची कारण मी डेप्युटीकडून घेऊन तुम्ही सांगू शकता ना, डेप्युटी कधी आम्ही आता चार्ज घेतलाय साहेब, मी आता चार्ज घेतलाय. तुम्ही मला असं करायचं सर, असं बोलू नका. एवढे त्रास भोगतात म्हणून असं बोलतात. उपोषण करताना लेखी पत्र दिलं होतं, तरी सुद्धा हा रस्ता होऊ शकला नाही. मग आपण तर पीडब्ल्यूडीचे आहेत, आपण प्रभारी प्रभारी नाही, MSRDCच्याच कामावर ते पीडब्ल्यूडीचा विषय नाही त्याचा. तुम्ही आम्हाला काय गॅरंटी देऊ शकाल? आता तुम्ही नगरावरून आले ना? अहो मी त्या रोडून आलो. प्रत्यक्षात तिथं परिस्थिती फक्त सापगाव ते लिबर्टी पर्यंत खडी टाकण करायला घेतले, त्याच्या पुढं फुटगर पासून तिकडे पुढे काहीच नाही. की आज केल्यानंतर तो 15 दिवसानंतर पुन्हा तसाच होणार. दुसऱ्या दिवशी 4-5 दुसऱ्या 5-6 दिवसात तसाच होईल. माझं तुम्हाला एक अशा सूचना असतील, हे झाल्यानंतर एक त्याचा आज टाकल्यानंतर त्याची फिजिबिलिटी पुन्हा तुमच्या डेप्युटी इंजिनियरने येऊन 1-2 दिवसांनी पहा. ते किती दिवस 2-3-4 दिवस काय लक्षात घ्या, 4 दिवस काय टिकेल. तर आज टाकलेलं 2-3 दिवस तुम्ही ऑब्झर्व करा डेप्युटी, आणि तुम्ही सांगा किंवा हे टाकल्यानंतर 4 दिवस टिकतंय. तर पूर्ण पावसाळ्यापर्यंत ऑक्टोबरपर्यंत किंवा इव्हन पुढे आपलं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत 4 दिवसाच्या गॅपने अशा प्रकारचं तिथं काम जे काही शासन मार्गदर्शक सूचना असतील त्या प्रकारे कंटिन्यू ठेवलं पाहिजे. चालू आहे सर, मशिनरी आहे, डेली आहे. आता आम्ही 4 दिवसापासून कंटिन्यू, आता हे 4 दिवसाचा विषय नाहीये. लहान खड्डे तसेच ठेवतात. 7 वर्षापासून ही प्रकरण चालू आहे, त्याची पत्रव्यवहार झाली आहेत. आतापर्यंत फक्त ठाकूर मातूर गोष्टी चालू आहेत. आम्हाला ह्या गोष्टी आमच्याकडे प्रूफ आहेत. 8 वर्ष आंदोलन असतात, जनतेचे वेगवेगळे प्रश्न आहेत, पण याच्यात कुठल्याही अशी ठोस कारवाई झालेली नाही. त्याला फक्त एवढं विचारा, आता तुम्ही आम्हाला DLC करून देणार का डांबरीकरण करून देणार, एवढं फक्त. नाही इंजिनियर साहेब, आय एम ऑल्सो सिव्हिल इंजिनियर. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. आपण जो संघर्ष समितीचा पूर्ण लेटर पाहिला, याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 5 आणि मुद्दा क्रमांक 6 जरा एकदा चेक करा तुम्ही. मुद्दा क्रमांक 5 मध्ये दिले की या रस्त्यावर अगोदर भरपूर अपघात झालेत, तर या रस्त्यावर पुन्हा जेव्हा ते अपघात होतील त्याची जिम्मेदारी कोणाची. आणि मुद्दा क्रमांक 6 आहे का याच्यामध्ये आहे ना, जे तुम्ही सांगितले का डेप्युटी इंजिनियर देवकाते, एक थोडंसं आता मला माहीत आहे म्हणून सांगतोय, मी ऑल्सो आय एम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. हे पण तुम्हाला विचारायचं आहे मला की ज्या वेळेला हे तुम्ही मंजूर करताय रोड, त्याचा जसा दिला एस्टिमेटनुसार त्यानुसार बनवून घेण्याची जिम्मेदारी कोणाची? डेप्युटी इंजिनियरची. ज्या वेळेला डेप्युटी इंजिनियरनी त्याचं काम व्यवस्थित केलं नाही म्हणून हे खड्डे पडलेत. खड्डे जर ॲज पर क्वालिटी काम केलं असं खड्डे पडले असते काय? कॉन्क्रीट रोड आहे ना हा, कॉन्क्रीट रोड आहे, डांबराचा विषय नाही. डांबराचा मी कॉन्क्रीट सुद्धा बोलतोय. प्रोजेक्ट मध्ये ना कॉन्क्रीटीकरण करणे, कॉन्क्रीटला झालं नाही ना, जिथं झालं नाही तिथं खड्डे जे पडले ते एक्झिस्टिंग अलाइनमेंट. नाही मी झालं नाही, जिथे झालेत ना कॉन्क्रीटला तिथे सुद्धा जे खड्डे पडलेत, ते खड्डे ज्यावेळी पडतात ना त्यावेळेला ॲज पर इस्टिमेट काम झालेलं नसतंय. त्या कामाची आहे ना, तुम्ही इंजिनियर आहेत तर ॲज पर IS कोड, एक मिनिट ॲज पर IS कोड आहे ना, जर तसं काम झालेलं नाही तर त्या प्रकारे तिथं काहीतरी गडबड झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मग त्याच्यावर कारवाईसाठी जे आमचा मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 6, ती डेप्युटी इंजिनियर तुम्ही कारवाई करणार का? म्हणजे याच्या पुढे जो पण काम करेल आणि त्यावेळेला जर असं काही झालं तर त्यावेळेला त्याच्या सुद्धा गुन्हा दाखल होतोय. आणि तुमच्या रूल बुकमध्ये तसं दिलेलंच आहे, ज्या प्रकारे दिलेलं आहे त्या प्रकारेच काम झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲज पर IS कोड दिलेले आहेत ना, ॲज पर IS कोड काम IRC दिलेले आहेत. IRC मधून काम झालेलं नाही. जिथं सिमेंट कॉन्क्रीटचं जिथं काम झालं तिथला हा मुद्दा आहे. ऑलरेडी आता हे जे आहे डांबराचं नाही कॉन्क्रीटचं कामच झालेलं नाही, त्याच्यामुळे इथं काय तो मुद्दा आता माझा एक नाही सर. या अगोदर काही रस्ता कॉन्क्रीटने तयार झालेला आहे आणि भूमी अधिग्रहणामध्ये हा इथलाच विषय नाही, तर प्रत्येक ठिकाणचा विषय आहे. भूमी अधिग्रहणामध्ये सरकार परमिशन कुठल्याही प्रकारचं न घेता रोडचे टेंडर मंजूर करते आणि त्यामुळं हा सगळा जो भूर्दंड आहे ना तो आम्हाला भोगावा लागतोय. आणि ते भूमी अधिग्रहण आहे ना
ते तुम्ही अगोदर करून घ्यायचं होतं, ते तुम्ही केलं नाही. ऍज पर लॉ तुम्ही गेलेलं नाहीये. ऍज पर इंजिनिअरिंग डिझाईन ते काम झालं पाहिजे, ते झालं नाही. मध्ये पण जर खड्डे पडले तर जो पण तपास अधिकारी तिथे असेल बरोबर त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याची नोकरी गेली पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. मूळ मुद्द्यावर आहे. आता काम जे होईल ना ते काम आता ऍज पर इस्टिमेट ऍज पर इंजिनिअरिंग डिझाईन पाहिजे. कार्पेट टाकावं. आता हे उघड सांगता पडली आहे. बरोबर. ओले साहेब समोर आहे. तुम्हाला पावसाळ्याच्या अगोदर लेटर दिलं होतं, तुम्ही डांबरीकरण करू शकत होते, केलं नाही ते सर का- त्याच्यामध्ये ऍक्च्युअली एक मिनिट, फक्त माझा प्रश्न आहे, केलं का नाही? तुम्ही नव्हतं साहेब जेव्हा पोलीस स्टेशन सोबत मीटिंग झाली, तुम्ही केलं का? एक मिनिट, केलं का नाही? साहेबांना सांगा तुम्ही, साहेब विचार यांनी केलं नाही सर. आजही हे केल्यानंतर तुम्ही याच्यावर कार्पेट करू शकता का बाहेरून? पावसाळ्यात नाही करू शकत. काय दोन मिनिट. पावसाळा नाही, पावसाळा झाल्यानंतर जर तुमचं जर ऑक्टोबर प्रस्ताव आहे, मला याच्यात एक ऍड करू द्या. एक प्रस्ताव आहे, त्याला मान्यता मिळाल्यावर ते करतील, ते करून घ्यायची शाश्वती मी देतो. एक मिनिट, तुम्ही अजून पण आम्हाला आहे ना हवेतच ठेवले. प्रस्ताव आहे तो मंजूर झाला तर, नाही झाला तर मला आश्वासन द्यायला माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर तुम्ही आले गणपती आहे बरोबर, गणपतीच्या पूर्वी हे गोष्टी होणं साहेब सांगतात मी आश्वासन देऊ शकत नाही, तुम्ही आले कशासाठी? धूळ उडते पावसाळ्यानंतर आश्वासन देऊ शकत, तुम्ही आले कशासाठी? तुम्ही आधीच्या लोकांनी काय केलं ना, आधीच्या लोकांनी काय केलं ऐका तुम्ही. एकदा आता जो रस्ता आहे मी तुम्हाला क्लिअर सांगतो, त्यांनी जे सांगितलं शासन निर्णयाप्रमाणे त्याच्यावर त्यांना डांबरीकरण जिथं कॉन्क्रीटचा मंजूर असल्यामुळे डांबरीकरण करण्याची प्रोव्हिजन पावसाळ्यात येते. परंतु एक मुद्दा आहे, तोपर्यंत मी सांगितला तो मुद्दा दर 4 दिवसाला आता ज्या प्रकारे ते खड्डे भरतात, गणपती असेल इव्हन ऑक्टोबर पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंटिन्यू डागडुजी करावी. दुसरा मुद्दा ऑक्टोबर नंतरचा, तुमचं जर कॉन्क्रीट होणार नसेल, ऍक्विजिशनला वेळ जाईल, तर ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉलोअप घेऊन पुन्हा एकदा वाटलं तर मी स्वतः त्याच्यात फॉलोअप घेईल, कलेक्टर साहेबांकडून आपण फॉलोअप घेऊ. ऑक्टोबर पर्यंत कार्पेटचा डांबरीकरण मंजूर करून घ्या, जेणेकरून भविष्यात तुमचं ऍक्विजिशन होईल. काय कॉन्क्रीटचा रस्ता होईल जेव्हा मंजूर होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत घेण्याची जबाबदारी तुम्ही घ्या, त्याच्यात फॉलोअप घ्या. कारण याच्यात काय झालं, प्रत्येक वेळेस आता 4थी 5वी वेळ आहे आणि परिस्थिती, आणि शहापूर तालुक्यात सगळ्यात आपण जे जनजीवन आहे सगळ्यात जास्त त्या रस्त्यावर 75% तालुका त्या रस्त्याने त्याची वाहतूक करतोय. आता झालं काय, समृद्ध इंटरचेंज तुम्ही दिला, इंटरचेंज दिल्यामुळे जे काही कंपनीला येणारा माल आहे किंवा बाहेरून येणार आहे ते उठर इंटरचेंजला उतरता. स्थानिक लोक 2 व्हीलरवर येतात, मोठ्या गाड्या हेवी लोडेड असतात, त्या पुलावरून डबल गाडी पास होत नाही. एखादी दुर्घटना वगैरे घडायच्या आत आपण हे 2 गोष्टी करा. पहिलं तर हे डागडुजी कंटिन्यू चालू राहील. आज आपण मी स्वतः आज टाकल्यानंतर मी स्वतः आज जातो, पुन्हा मी उद्या परवा 3 दिवस मी PI साहेब स्वतः जाऊ. किती दिवस टिकता येते पाहू. 3 दिवस टिकलं तर प्रत्येक 3 दिवसांनी मी लेखी देतो. 3 दिवसांनी तुमची होले साहेब तुमची जबाबदारी ते खड्डे 3 दिवसांनी फुलफिल करायचे पाऊस संपेपर्यंत. नंतर आपलं तोपर्यंत डांबरीकरणाचा जो प्रस्ताव आहे ती खड्ड्यांवर खडी टाकली तर तुम्ही रोज खडी टाकत राहणार आहात का? छोटे छोटे खड्डे त्यांचं काय करणार सर? स्क्रॅपिंग चालू आहे ना, मशीनरी. अहो सर नाही राहत, कालपासून उघड पडलंय, तुम्ही करू शकत होते ना. तुमचा मुद्दा समजला मॅडम मला. रोज तिथं 5-10 मोटरसायकल पाऊस हो, नडगावच्या तिथे हे बरोबर ना, मग ते तिथं काय करणार तुम्ही? नडगावचा विषय आहे ना, नडगावचा विषय विषय 50 वर सांगितलं, फोन उचलत नाही तुम्ही. बरोबर आहे, ऐका ना, काय ब्रिज बांधलेला आहे 4 वर्षाच्या पूर्वी. कॉन्क्रिटीकरण मागच्या वर्षी झालेलं आहे. एक्झिस्टिंग रस्ता पूर्वीचा एसटी महामंडळाचा होता, एसटी महामंडळाचा बसेस जात होत्या, तो रस्ता चालू असताना आम्ही त्याच रस्त्यावर मातीकाम करणे चालू केलं. मातीकामाचे 2 लेअर झाले, तोपर्यंत कोणी ऑफिसात घेतलं नाही. त्याच्यानंतर आता लोक त्रास द्यायला लागले तिथे की इथं काम करायचं नाही. साहेब यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो. मी स्वतः साहेब तो प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह करून दिला. त्या शेतकऱ्यांना सांगितलं, त्यांचं म्हणणं असं आलं, पूर्वी जो होता तो तुम्ही बनवू शकता, आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही. झालं ना विषय? ऐका जरा नाही, हे तुम्ही साफ चुकीचं बोलता, असं नका बोलू. मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. त्यांचं म्हणणं साहेब असं आहे, जो होता ना पूर्वी तो तुम्ही बिनधास्त क्लिअर करा, आमची काही हरकत नाही. मग करा ना तुम्ही. तो काय ठरवला? त्यांचं मत काय माहिती सर, त्यांचं मत असं आहे की 7 मीटरचा रस्ता पूर्वीचा होता, तो 7 मीटर करा. एवढी आहे की 7 मीटरचा माती भरावा त्यांच्या जागेत जातो, ते नाही म्हणतात. अलीकडे आम्ही रिटेन, तुम्ही आता पण बघू शकता साहेब, आम्ही बरेच ठिकाणी रिटेनिंग वॉल बांधलेली आहे.
मी तुम्ही बरोबर जास्त करून त्याच्या जागेत करतो त्यामुळे प्रॉब्लेम समोर सांगतो मी बरोबर का आम्ही उद्या पण चालू करू शकतो. चला उद्या पोलीस साहेब तुम्ही ऐका जरा 8 वर्ष झाले ह्या लोकांना तुम्ही वेटीस धरल्या अक्षरशः साहेब चेष्टा करा घेतली तुम्ही लोकांनी चेष्टा. एक मिनिट ऐका. नाही मी बोलतो आता लोकांनी तुम्हाला पत्र आंदोलनाचा पत्रव्यवहार केला बरोबर. पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाईची धमकी दिली बरोबर. मग ह्या लोकांनी 8 वर्ष लोकांना वेटीस धरलंय. तो रस्त्याला जर परवानगी नव्हती तो तुम्ही जर खोदून ठेवला विनाकारण मग त्यांच्यावर कोणी गुन्हे दाखल करायचे. आणि जे 14 जण वारले त्यांचे शासनाची परवानगी नसताना तुम्ही जर रस्ता खोदला का नाही. दोनच मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे. एक तर रस्ता चांगला कसा करता येईल तो मी वारंवार ते सांगतो. त्याच्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम चांगलं त्याच्यात काय करता येईल. 7 प्रश्न दिलेले 7 प्रश्नावर आहे ना तुम्ही त्यांचं उत्तर द्या लेखी आम्हाला. जर आम्हाला पटलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ नाही पटलं तर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. रणगावच्या फुटपाटाचं काय शेनुंदे तिथं झाले त्याचं काय मोठे खड्डे भरले छोटे खड्ड्याचं काय. देवकाते साहेब परवाच्या दिवशी आले. PI साहेबांच्याकडे मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये देवकाते साहेबांनी कबूल केलं की आम्ही तात्पुरते खड्डे भरतो आणि पाऊस गेला की 2च दिवसामध्ये आम्ही डांबरीकरण करून आता देतो. 2 दिवस पाऊस नाही. देवकाते साहेबांना विचारा. PI साहेबांच्या समोर बोलले. मी यांच्यावर एक ऍड करू 1 मिनिट. यांनी काढलेला मुद्दा एकदम बरोबर आहे. ओके तसं पत्र त्यांनी इश्यू केलेलं पण ते पत्र इश्यू झाल्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही मोगम जे लिहिलंय पावसाची उसंत मिळाल्यावर आम्ही करू. IRC प्रोव्हिजन्स असं कुठेच डिफाईन करत नाहीत की उसंत म्हणजे काय. आम्हाला एक GR आहे 15 ऑक्टोबर आणि पावसाळ्यात ते करता येत नाही. ते सांगतोय ना ऐका ना. वाहतुकीसाठी योग्य असणं ही शासनाची जबाबदारी आहे बरोबर. तुमच्या या रस्त्यांच्या अडचणींच्या मध्ये टेक्निकल मध्ये ते अडकून लोकांचे जीव घ्यायचे का. मग एक तर बाण टाका तिथं ब्लॉक करून टाका तो रस्ता. जीव अपर्णाताई म्हणतायत ब्लॉक ना. करा. थांबा 1 मिनिट. अपर्णाताई तुम्ही कार्पेटचं म्हणतायत ना तर त्या संदर्भात मला एक ऍड करू द्या. तो जो प्रस्ताव आहे त्याच्यात फक्त कार्पेट नाही. ऐका ना मॅडम ऐका ना 1च मिनिट माझा ऐकून घ्या. तो जो प्रस्ताव आहे तो अंतिम टप्प्यात मंजुरीला आहे. त्याचा जो करस्पॉन्डन्स होता काल मी पर्सनली चीफ इंजिनियर सरांच्या पत्राने ते कळवलंय RO ऑफिसला. त्यांची जशी मंजुरी आली पावसाळा संपला की तो आपण फक्त कार्पेट नाही त्याच्या खालचा DBM पण करणार आहे. आमदार किसन कथोरे यांनी आश्वासन दिलं या समितीला. त्यांनी उल्लेख केलाय की गणपतीच्या आसपास आम्ही डांबरीकरण करू. मग ते होणार नाही का. मला सांगा निसर्गाच्या पुढे तुम्ही किंवा मी जाऊ शकतो का. जर डांबरीकरण आपण केलं कार्पेट केलं समजूयात असं अज्युम करूयात केलं आपण समजा केलं आपण कार्पेट केलं ऐका ना कार्पेट जर केलं आपण तुमच्या GR मध्ये नाहीये की तुम्ही पावसाळ्यात काम नाही करू शकत. नाहीत करू शकत. तुम्ही लँड ऍक्विजिशन करायच्या आधीच कसं का तो खोदून ठेवलं. तुम्ही डांबरीकरण जर करू शकत नाही असं बोलताय ना तर आपण पावसामध्ये कॉन्क्रिटीकरण पण करू शकतोय का नाही करू शकतो का ना. चालू करा लगेच. कॉन्क्रिटीकरणाची मंजुरी मागितली होती मंजुरी मिळत नाही. ऑलरेडी जेवढे पॅचेस होते आपले तिथं आपण केलेले आहेत कॉन्क्रीट. ऑलरेडी इस्टिमेट आहे ऑलरेडी पैसे अलाउड आहेत त्याला. चालू करा तुम्ही लगेच. एक्झिस्टिंग रोडला कॉन्क्रीटची मंजुरी मागणी केली होती. मंजुरी मिळत नाही. एक्झिस्टिंग वर तर नाहीये हा ना. आपली रिअलाइनमेंट मध्ये ना कॉन्क्रीटीकरण. हा मग एक्झिस्टिंगलाच त्या दिवशी किसन कथोरेने सांगितलं की मी शब्द देतो तेव्हा तुमचेच अधिकारी होते की आम्ही गणपतीच्या दरम्यान आता खड्डे भरतोय. आज काम चालू झालंय आणि त्यानंतर मी डांबरीकरण होईल हे 100% ग्वाही देतो. तर डांबरीकरण जर उघडीक मिळाली किंवा ऊन मिळालं तर होऊ शकतं का. बघा उघडीक मिळाली साहेब आपण केलं समजा. मी आता एक टेक्निकल मुद्दा सांगतोय त्याची काही गॅरंटी आहे का 48 तासात पुढे पाऊस नाही पडणार. असा वेदर फोरकास्टवर जर आपण गेलो आम्हाला 48 तास कमीत कमी डांबराच्या कॉन्टॅक्टमध्ये पाणी येऊ द्यावं लागत नाही. डांबरीकरण सुरू करायच्या आधीच ती जागा कोरडी पाहिजे. तिथं एक पण वॉटर ड्रॉपलेट जर असेल पाण्याचा थेंब जर असेल तर ते आपल्याकडे शहापूर मुरबाड हे अतिशय जास्त पर्जन्यमान असलेले भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं या तालुक्यांमध्ये जास्त पाऊस पडतो. ओके आपण मराठवाड्यात किंवा विदर्भात नाही आहोत. आपल्याकडची भौगोलिक रचना ही थोडीशी वेगळी आहे. इथं कधी पाऊस येईल याची काहीच गॅरंटी नसते. म्हणून शासनाने जनरल सर्वसाधारण सूचना काढलेल्या आहेत की ऑक्टोबर महिन्यामध्ये ते काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला डांबरीकरण करता येईल.
नाही. मग त्या दिवशी तुमचे अधिकारीच उपस्थित होते, त्यांनीच सांगितलं, मग त्यांचं काय ते मला चुकीचं माहिती बोलले? घ्यावी लागेल त्यांची. हा, जर त्याची ते माहिती असं घ्या. म्हणले ते असतील, जर खोटं तर बोलतायत मला का असं होतं? मला त्याची माहिती घ्यावी लागेल. ते याचं मजबूतीकरणाचं काम कंटिन्यू चालू ठेवायचं. कंटिन्यू म्हणजे ते बंदच पडू देऊ नका. एक दुसरी गोष्ट सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे याचं जे फॉलोअप आहे डांबरीकरणाच्या प्रस्तावाचा, तुमचं ऍक्विजिशन असेल, त्याचं वायडनिंग असेल रस्त्याचं, तो भाग वेगळा कधी होईल, तो समांतर भाग चालू राहील. परंतु पाऊस पडायच्या अगोदर ती सगळं प्रोसेस रेडी करून ठेवा, जेणेकरून लोकांना दिवाळीच्या अगोदर तरी ऍटलिस्ट तो डांबरीकरण फुल प्रूफ डांबरीकरण झालं पाहिजे. कच्चा रस्ता नाही, फुल प्रूफ डांबरीकरण झालं पाहिजे. शेवटी काय आहे ते समजून घ्या, त्याच्यात म्हणजे ज्या टेक्निकली बाजू आहे त्या आपल्यालाही समजून घ्याव्या लागतील. आणि त्याच्यानंतर मीही तुम्हाला आश्वस्त करतो की ज्या ज्या वेळेस असं एक 4-5 दिवस झाले, तुम्ही काय करा, एक तुमच्या डेप्टी इंजिनियरला एखादा दिवस चक्कर किंवा व्हेरिफिकेशनला पाठवा. परिस्थिती खूप वाईट आहे त्या रस्त्यात, म्हणजे काय अशा पद्धतीने नसतं. ब्रिज आहे त्याला भगदाड पडलं, त्याचं काय केलं? भगदाडने पडलं त्याला जॉईंट आहे ना, त्याचं घेतलं रोलर किंवा काहीतरी हाड त्याच्यावरून गेल्यामुळे तो सेटल झाला. त्याचं ऑडिट केलं आम्ही. ऑडिट सगळ्यांच्या मागण्या निवेदनात तर आहेतच. आणि जसं आता अपर्णाताई बोलल्या, म्हणजे अडचण नसावी मी त्यांना अपर्णाताई म्हणतोय, कारण की मी तुमच्यातलाच एक आहे. मी फक्त ह्या बाजूला बसलेलो आहे. पण फरक एवढा आहे की जो काही प्रशासकीय फॉलोअप घ्यायचा आहे त्या प्रस्तावासंदर्भात कालच पत्र गेलेली आहे. असं नाही की हे आंदोलन होणार होतं किंवा काय. हे जी प्रक्रिया जशी सुरू आहे याची बैठक, एक दिल्लीची बैठक मागच्या 18 जुलैला होते, हा ना, डांबरीकरणाची. जिथं जिथं कॉन्क्रिटीकरण शक्य नाही साहेब, तिथं आम्ही डांबरीकरणाचा एक प्रस्ताव पाठवला आणि तो 3 कोटीचा प्रस्ताव आहे काहीतरी, 3.0 म्हणजे 3.7 लाखांचा तेवढा तो प्रस्ताव आहे. तो जसा मंजुरी आला, ठीक आहे, पावसाळा संपल्यावर जर समजा तो आम्हाला 8-10 दिवसात मंजूर होऊ द्या किंवा महिन्याभरात मंजूर होऊ द्या, पाऊस संपायला अजून 2-1 महिने आहेत. आणि वरुण राजेची आपल्यावर यावर्षी तर खूपच मेहरबानी झाली की मे मध्ये सुरू केलं आहे त्याने. जनरली आपला पाऊस जून पासून सुरू होतो, पण यावर्षी मे मध्येच पाऊस सुरू झालाय. जसा आपला तो प्रस्ताव मंजूर झाला, जर तो पावसाळ्यात, तो बेलापूरला पाठवलाय मुख्य अभियंत्यांकडे. नक्कीच नक्कीच तुम्हाला मी लगेच एक आंदोलन हे काय जे असेल ना चर्चेनंतर मी एक कॉपी सर्व करतो तुम्हाला, ठीक आहे. तो प्रस्ताव मंजूर झाला ना की जसं ताई म्हणतात ना कार्पेट, त्याच्यात फक्त कार्पेट नाहीये, जी रस्त्याची प्रोव्हिजन आहे ना आम्ही तेवढं पूर्ण करणार आहोत. त्याच्यात खडीकरण पण आहे, खाली जीएसबी पण आहे, डीबीएम पण आहे आणि बीसी पण आहे. डीबीएम आणि बीसी अशा 3 लेअर जाणार आहेत त्याच्यात, फक्त बीसी नाहीये त्याच्यात. ताईंची मागणी फक्त कार्पेटची आहे, आपण ते करणार आहोत. नाही तात्पुरतं मी त्याच अनुषंगाने बोलतोय. तात्पुरतं तर आपण खड्डे जे भरतोय त्या परिस्थितीमध्ये 2-2, 3-3 दिवसाला आपण ते रिपीट सायकलमध्ये भरल्या जातील. आणि जसा पावसाळा संपेल, हा प्रस्ताव जर त्याच्या आधी मंजूर झाला तर आपण ते काम लगेच तात्काळ करून घेऊ. एक प्रहारचं निवेदन आलंय, एक माजी आमदार बरोरा साहेबांचं आलंय, आपल्या जनसंघर्ष समितीचं पण आंदोलन आलंय, म्हणजे एक निवेदन आलंय, म्हणजे कालपर्यंत माझ्या टपालात. आणि एक दुपारी तर आता जे तुमचं जे निवेदन आहे 28 जुलैचं आहे ते काहीतरी मुख्य अभियंत्यांना ऍड्रेस केलेलं, कार्यकारीचं कट करून ते मुख्य अभियंता लिहिले, ते आता मी प्रवासात असताना आलंय माझ्याकडे. तर त्या अनुषंगाने मला एवढंच सांगू द्या तुम्हाला, जेवढी प्रशासकीय दृष्टिकोनातून जो वरचा पत्रव्यवहार आहे पर्सनली तिथं जाऊन फॉलो घ्यायचं ह्या रस्त्यासाठी, ते मी सांभाळतोय. मी माझे दुसरे बाकीचे सगळी कामं माझ्याकडे विरार अलिबाग हे इथं बोलून काही कामाचं नाहीये. MSRDCचा कुठला लोड आहे किंवा हा कुठला आहे, मी सगळा माझा तो दृष्टिकोन तिथं बाजूला ठेवून ह्या रस्त्यावर 24 तास तुम्ही केव्हाही मला विचारू शकता. शनिवार रविवार मला कुणाचे जरी फोन आले, जसा मी चार्ज घेतलाय, मी सगळ्यांना अटेंड करतोय. माझी आमदारांपासून तर सगळ्यांकडे माझे नंबर तुमच्याच पैकी कोणाकडून गेले असतील, तर मी सगळ्यांना अटेंड करतोय. जसजशा मंजुरी येतील तसतसं आपण तो क्वालिटी काम आणि दर्जेदार कसं होईल. आता जो आपण काही ठिकाणी बीटी केलेला तो अजून इंटॅक्ट आहे, डांबराचा केलेला, कॉन्क्रीटचा पण शेंद्रोनचा याचा. तर क्वालिटी जशी ते जसं बोलले ना ते दादा, क्वालिटी कशी मेंटेन होईल ना, इथून पुढे मी त्याची काळजी मी स्वतः खातरजमा करेल. ठीक आहे ना, करून घ्यायचं हे झालेलं आहे. आता त्यांनी मान्य केलेलं आहे आणि जे डांबरीकरणाचे काम आहे ते ज्या त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर जे आंदोलन होणारे आहे
ते स्थगित करावे याबाबत मी आपल्याला विनंती करत आहे. अजिबात असं मी म्हणणार नाही तुम्हाला. ते काम जे करताय ना त्यांना काम करू द्या. जे तुम्ही चांगली संधी द्या, माझं मत नाही. पुन्हा आपण त्याच्यात येणार, शेवटी काय याच्यातूनच आपल्याला चांगलं काम त्याच्यातून करून घ्या. मग त्याच्यासाठीच आपण नाही आंदोलन होऊ नये त्याच्यासाठीच आपण ही चर्चा आपली आंदोलन होऊ नये ही त्याच्यासाठी चर्चा झाली. आता ही चर्चा आंदोलन आहे हे जनतेने जनतेसाठी उभं केलेलं आहे उत्स्फूर्तपणे.